नमस्कार मित्रांनो, माझे नाव सयमन बोरकर आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मी तुम्हाला दाखवणार आहे आज आमची बाग सुपारी आणि नारळीच्या झाडाची. चला तर बघूया. हे बघा, ह्या साईडला नारळाची झाडं आहेत, इकडे सुपारीची झाडं आहेत आणि इथे खाली बगळे बोंबाट आहेत. चला तर मग बघूया. तुम्हाला एक गोष्ट राहिली दाखवायची. हे आहे जुनं घर. ते आता मातीचं घर होतं, ते आता पूर्णपणे पडलं आहे. चला तर आपण ब्लॉग आता कंटिन्यू करूया. हा बघा, हा आहे संध्याकाळचा व्ह्यू. सुंदर आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे पाणी आहे, इथे पाणी येतं, ते खाली मोटर आहे. तुम्हाला आता मला जेवढं होईल तेवढं तुम्हाला बाग दाखवतो. चला तर मग ही बघा, ही आहे विहीर आहे आणि इथे मोटर आहे. इथूनच पाणी सप्लाय होते तिकडे. तर तुम्हाला दाखवतो. ही बघा, ही नारळाची झाडं आहेत. मी आता खाली आल्यावर एक झाडावर नारळ पडला आहे, दाखवतो तुम्हाला. हा बघा, सुका नारळ आहे सुका, पाणी पण आहे बघा. आता या खालच्या साईडला पूर्ण माळ आहे, दाखवतो तुम्हाला. बघा, इथून मित्रांनो इथून नीट दिसत नाही, त्यामुळे तुम्हाला त्या साईडला जाऊन दाखवतो. तिथे पण आहेत नारळाची झाडं. खूप मोठी झाडं आहेत बघा. चला तर दाखवतो मला. मी जिकडे आलोय तिकडून पण व्ह्यू चांगला दिसतो बघा. इकडे खाली माळा आहे, इथे वरती पूर्ण डोंगर आहे. हा इथून येऊ दाखवतो. मित्रांनो, हे माझ्या वरती बघा, माझ्यावरती जे झाडं दिसत आहेत ते सुपारीचे झाड आहे. तुम्हाला ते सुपारी दाखवतो. ही बघा सुपारी आहे, हे भरपूर सुपारी आहेत पडलेल्या. हे बघा, हे सुपारीचे झाडं आहेत. तर तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो इथून.
हा व्ह्यू बघा इथून. इथे आता तुम्हाला मागाशी मोटर दाखवली, तिथून पाणी सोडलेलं आहे झाडांसाठी. बघा पाणी अशा प्रकारे पाणी लावलं जातं. असा पाईप का टाकून ठेवला आहे कारण मगाशी आजोबा लावत होते दुपारी, तर आता संध्याकाळ झाली आहे. आत्ताच आजोबा लावून गेले आहेत दुकानामध्ये. तर हा बघा ह्या साईडचं पाणी आजोबांनी. बघा इथे केळीचे झाड आहेत, जिथे केळी पण आहेत. आता केळी इथे धरली नाही आणि बघा ह्या साईडला पूर्ण दिसते इथे आमची ही इथे बॉर्डर आहे. त्याची त्या साईडला आमचे शेजारी आहेत त्यांची आहे जागा. दाखवतो तुम्हाला. इथे दुपारी गाईगुरं येतात चरायला. तर आता दाखवतो. आता आपण जाऊया डायरेक्ट पाणी बंद करायला, कारण पाणी आता बंद करायची वेळ झाली आहे. आता राहिलेले झाडं आहे पूर्ण सुका आहे. इथे आधी लावलेलं 1-2 दिवसापूर्वी. इथे आता उद्या लावण्यात येईल पाणी. सुपारीचं बाग आहे, इथे पूर्ण सुपारीच आहे. 1-2 असे नारळाचे झाड आहे. इथे एक मध्ये नारळाचं झाड आहे आणि इथे बाजूला आहे. खूप उंच उंच झाड आहे. नारळाची झाडं म्हणजे आम्ही त्याला माड असे म्हणतो. आपण आता जाऊया मोटर म्हणजे पंप बंद करायला. बघा सुपारी तुम्हाला दाखवतो एवढी मोठी. ही आहे ओली सुपारी. नंतर त्याची सुकवली की अशी सुपारी होते. मला दाखवतो मी. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट राहिली दाखवायची, मला दाखवतो. ही वेल आहे. ही वेल कसले सांगतो तुम्हाला. काळी मिरी असते ना त्याची वेल आहे ही. बघा जी मसाल्यासाठी वगैरे वाटतं यूज केली जाते. जास्त करून वाटतं मसाले बनवण्यासाठी यूज केली जाते ती. आणि बघ हे रामफळाचं झाड आहे. हे काजूचं म्हणजे जाम. इथे थोडा काळोख आहे आणि नीट दिसत नसेल. आपण विहिरीजवळ आलो आहे. इथे त्या साईडला ते बघा किती फुलं आहेत ते तुम्हाला दाखवतो. आधी आपण मोटर बंद करूया. मोटरच्या इथे आलो, मोटर बंद केली. वरच्या साईडला हे सुकून पडलेले आहे.
पण सुकले आहेत, थोड्या ओल्या आहेत. ओली मिरची बघा, ही हिरवी मिरची आहे आणि ही वाली लाल मिरची आहे. इथे सुकले आहे आणि पडले बघा. मित्रांनो तुम्हाला खाली मागाशी दाखवले जी फुलं ते दाखवतो आता. 3 जागा डेंजरस जागा आहे एकदम. इथून हे बघा खाली डेंजरस जागा आहे, तर इथून पडलो डायरेक्ट विहिरीमध्ये. बघा ही सुंदर फुलं आहे, ही व्हाईटवाली आहे. मित्रांनो जर मी एक फुल दाखवतो, त्या फुलाचं जर तुम्हाला नाव माहीत असेल कमेंट करून नक्की सांगा. हे फुलाचं नाव काय सांगा मला कमेंट करून. याची बघा ह्याचं झाड आहे, ह्याच्या बिया आहेत अशा, जी ह्याच्या आतमध्ये बिया आहेत वाटतं. पण मित्रांनो खूप मोठी बाग आहे, मला दाखवतो नंतर. प्रॉपर अजून तुम्हाला दाखवले नाही, वेळ भेटेल तेव्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय मित्रांनो, आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.